अध्यक्षांच्याकडे मागणी करून जर त्याला आम्हाला बोलण्याची संधी मिळत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा आव्हान करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध आम्हाला भूमिका घ्यावी लागली आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काय सस्पेंड केलं, काय जेलात टाकलं, काय कुठली सजा दिली तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही लढू, आम्ही लढणार आहोत. शेतकऱ्यांच्या पाठीमागं सत्ताधारी जरी नालायकपणा करत असतील तरी विरोधक म्हणून त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार, त्यांचा अवमान महाराष्ट्र कधी सहन करणार नाही. महाराष्ट्रातली जनता त्या बळीराजाचा अन्नदात्याचा अपमान सहन करणार नाही. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस मागणी केली आणि नाना पटोलेंनी ज्यावेळेस ही मागणी केल्यानंतर त्यांना 1 दिवसासाठी निलंबित केलं गेलं. म्हणून आज आम्ही सर्व विरोधकांनी जोपर्यंत हे सरकार माफी मागत नाही म्हणून आज आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकून, जिथे बोलण्याची संधी नाही, जिथे बाजू विरोधकांना मांडण्याची जर त्यांना संधी दिली जात नाही आणि शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्याला सरकार पाठीशी घालत असेल तर या विधानसभेमध्ये आज आम्ही बसण्याची आमची मानसिकता नव्हती. म्हणून आम्ही विरोध करून बहिष्कार टाकून बाहेर पडलो आहोत.